रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या केशव भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मला असं वाटतंय इथं कालचं वर्तमानपत्र जर आज जुनं होत असेल तर हजारो वर्षापूर्वीची शिवकथा आजही जिवंत आहे. त्याचं काय कारण असेल? कालचं वर्तमानपत्र सुद्धा आज जुनं झालं जात आहे. कालचं वर्तमानपत्र आज रद्दीमध्ये किलोवर विकल्या जात आहे. मला असं वाटतंय त्याच्यावर कुणाच्या तरी फोटोवर भजी किंवा चिवडा खाण्यासाठी त्याचा वापर केला जात असेल. बसस्टँडवर असाच बसस्टँडवर रेल्वे स्टँडवर एक जण पेपर विकत होता. पेपर 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 घ्या, पेपर घ्या, पेपर घ्या, पेपर घ्या. गाडी निघायच्या वेळेला एक जणानं त्याला बोलवलं आणि पेपर घेतला. पेपर घेतला. पेपर केवढ्याचा होता? 2 रुपयाचा. त्यानं किती रुपये दिले? त्यानं 1 रुपया दिला. 1 रुपया दिला. दुसरा पेपरवाला म्हणला मूर्ख आहेस का? म्हटला का? अरे पेपर केवढ्याचा? म्हटला 2 रुपयाचा. त्यानं तुला किती रुपये दिले? म्हणले 1 रुपया. मूर्ख आहेस का? 2 रुपयाचा पेपर 1 रुपयाला विकतो? मूर्ख आहेस का? म्हणजे 2 रुपयाचा पेपर 1 रुपयाला विकतो. पेपरवाला संजू भाऊ म्हणला मूर्ख मी नाही, मूर्ख पेपर घेणार आहे. म्हटला मी हुशार आहे. म्हटला यानं गाडी इथं तासभर उभी होती तरी यानं पेपर घेतला नाही. गाडी निघायच्या टायमाला जर यानं पेपर घेतला असेल त्याच्या मनात काहीतरी काळं पांढरं आहे. मी अगोदरच ओळखलं होतं. त्यानं 1 रुपया माझ्या हातात ठेवला हे मला माहीत होतं. 8 दिवसापूर्वीचा जुना पेपर खाली होता तो काढला आणि देऊन टाकला. दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. इथं कालचं वर्तमानपत्र जर जुनं होत असेल तर हजारो वर्षापूर्वीची शिव महापुराणाची कथा आजही जुनी का होत नाही? प्रश्न आहे. माझ्याही मनात आहे, तुमच्याही मनात आहे. विज्ञानवादी या मुली बसल्यात, शिकणं कॉलेजच्या मुली आहेत, यांच्याही मनामध्ये प्रश्न आहे की ही कथा जुनी का होत नाही. तर त्याचं उत्तर आज लिहून ठेवा, आज लिहून ठेवा. त्याचं उत्तर ताई असं आहे, शिव महापुराणाची कथा ही शब्द कथा नाही. शिव महापुराणाची कथा अर्थकथा नाही, तर शिव महापुराणाची कथा ही दर्पण कथा आहे. दर्पण कथा. दर्पण कशाला म्हणतात कळेल तुम्हाला? दर्पण दर्पण म्हणजे काय? अरे मला ऐकायचा प्रॉब्लेम आहे, जरा मोठ्याने सांगा जा. मी दिंडीहून आल्यापासून ऐकायलाच कमी यायलंय मला. दिसायला पण कमी दिसायला. चिल्लर तर दिसतच नाही, नुसत्या नोटाच दिसतात. काय झालं काही कळतच नाही. नमः पार्वती पदे शिव हर हर. ऐका, लक्ष द्या. दर्पण म्हणजे काय? आरसा. आता तुम्ही बोलता आहात, मीही बोलणार आहे. आरशाचे 2 गुण आहेत. आरशाचे किती गुण आहेत? 2. इकडे बघा, आरशाचा पहिला गुण मी सांगणार आहे आणि आरशाचा दुसरा गुण तुम्हाला सांगायचा आहे. लक्षात आलं? आरशाचा पहिला गुण मी सांगणार आहे, दुसरा गुण तुम्हाला सांगायचा आहे. आरशाचा पहिला गुण आहे आरसा त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दाखवतो. आरशाचा पहिला गुण काय? त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दाखवतो. हा पहिला गुण आहे. दुसरा गुण तुम्हाला सांगायचा आहे. सांगता येईल का कोण? मी खालच्यांना विचारलंय, तेच वर्षाला अजिबात विचारलेलं नाही. मी खालच्यांना विचारलंय. आरशाचा पहिला गुण आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दाखवतो. सांगता येईल का तुला? हे पूर्वी तुला सांगता येईल का? नाही. तुम्हाला सांगता येईल? कोणाला? तुम्हाला सांगता येईल? तुम्हाला नाही सांगता येणार कोणालाच? मी सांगतो. नीट बसा, नीट बसा, ऐका. आरशाचा पहिला गुण आहे संजू भाऊ, आरसा आपल्याला त्याच्यामध्ये आपला चेहरा दाखवतो. आणि आरशाचा दुसरा गुण आहे जसा आहे तसा दाखवतो. जसा आहे तसा दाखवतो. म्हणून बऱ्याच लोकांना आरशाचा माणसाला राग सुद्धा येत असतो. बस थोडेसे टक्कल पडलेल्या माणसाला सुद्धा आरशाचा राग येत असतं. आरशाचा राग सुद्धा येत असतं. आम्ही आता दिंडीतून आलो. हे अक्षय दादा बघा, इकडे एवढा गोरा माणूस पण काळा झर झाला महिनाभर दिंडी चालून चालून. आरशाचा राग येतोय, राग येतोय. पण आरशाचा राग जरी आला तरी आरसा जसा आहे तसा दाखवतो, जसा आहे तसा दाखवतो. म्हणून तर आरशाला ज्ञानोबारायांनी सुद्धा किंमत दिली आहे. आरशाला जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा आपल्या गाथेमध्ये प्राधान्य देतात. काय गुण आहे आरशाचा? आलं लक्षात तुमच्या? आता
म्हणजे ज्याचा त्याशी दावी रंग, ज्याचा जसा रंग असेल तसा आरसा त्याला दाखवतो. आरशाचा पहिला गुण आहे चेहरा दाखवतो, आरशाचा दुसरा गुण आहे जसा आहे तसा दाखवतो. आमची शिवकथा सुद्धा दर्पण कथा आहे. जो मनुष्य जसा आहे तसा दाखवण्याचं काम शिवकथा करत असते. म्हणून शिवकथेला दर्पण कथा असं त्या ठिकाणी म्हणतात. कळलं माझं बोलणं? अर्थात शिवकथा ही दर्पण कथा आहे, ती शब्द कथा नाही, ती अर्थकथा नाही, तर शिवकथा ही दर्पण कथा आहे. आणि म्हणून तर आपल्याला ती कथा ऐकणं अतिशय गरजेचं असेल. शिवकथा ही पाप्यातल्या पाप्यांचा उद्धार करून देणारी ही कथा आहे. अतिशय अतिशय भोळ्या बाबड्या लोकांचं कल्याण करून देणारी ही कथा आहे. साध्या भक्तीमध्ये, कमी भक्तीमध्ये त्या ठिकाणी लवकर प्रसन्न होणारा देव जर कोणता असेल त्याचं नाव भोलेनाथ आहे. आणि त्या भोलेनाथाच्या अनुषंगानं भोलेनाथाचं जीवन म्हणजेच ही शिव महापुराणाची कथा